तोंडातून वाफा येणं थांबलंय सूर्यावर आल्यामुळे. गुड मॉर्निंग महापुरुष. कोमिंडीतली ही पहिली सकाळ. ही पहिली रेसिपी अशी असते, आपणच सगळ्यांनी शेतात जायचं, पालेभाजी निवडायची, खुडायची, घरी आणायची, साफ करून ती करायची. आता आम्ही चाललोय शेतात. यावेळेला गाडीने जाणार आहोत कारण भाजी आणायची आणि ती पटकन करायची. नंदनची गाडी. खरं सकाळीच यायचं होतं शेतात, पण मेघना काकू म्हणाली की दव असेल, मग घसरायला होतं, त्यामुळे थोडं ऊन आलं की मग शेतात जाऊया. तर 10 वाजले. 10 किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे शेतातली भाजी घेऊन घरी जायचं, त्याची भाजी करून खायची. ह्यापेक्षा दुसरं सुख काय आहे. भारी वाटतं माहिती मला. म्हणजे ह्याच्या आधी मी शेतात आले होते, पण असं भाजीपाला वगैरे कधी कुडून नव्हता नेला. माझा आधीचा व्हिडिओ बघितला तेव्हा शेत दाखवलं होतं मी. राहुल पण माझ्या मते पहिल्यांदाच येतो. 15 वर्षांनी पहिल्यांदा येतं. दवावर आणि पाणी वगैरे आता इकडे पंपाचं किंवा असं काय नाही. हा खाली ओल पहिलं होतं आणि दवावरचे विषय ते हे पावटा काढवा होते दवावर. हो का. दव पडतं, दव जमिनीत मुरतं आणि त्याच्यावरती ही जी आत्ता शेती आपण बघतोय ना झालेली, पाला हा सगळा दवावर झालेला आहे. पावटा, कुळीत. आत्ता काय काय पावटा, कुळीत आणि कडवा. अच्छा. पान तू हे करून ठेवलंस की उडीद. तुमच्याच माणसानं खाल्लेला आहे, कारण हा ब्रँड माझ्याकडे परवा होता. ते येऊन खाल्लेलं आहे एक नक्कीच. अगदी हे रॅपर दुसरं कोणी टाकून गेलेलं नाहीये, कोणावरही शंका घेऊ नका. माडीचं आला आला नीरा खाली आली. ओय ग शुभ. ही माडी का नीरा? नीरा. ही नीरा. ऊन वाढत जाईल ना तर ते माडी होतं ना. सकाळच प्यायला दुसरं गोडी, भाज्या नंतर ऊन वाढत गेलं ना की मग आंबट होत जाते ती, पण नशा जास्त जाते. अच्छा, पण मग ही आत्ता जी काढली आहे ती नीरा आहे. हो, अतिशय चांगली. हो का. किती आहेत माड आपले? हे जवळजवळ 60 काय. 60 माडाचं सगळं काढल्यानंतर ते उतरणार. किती वेळ लागतो साधारण? सकाळी येतात 6 वाजता. अच्छा 6 वाजता. दूरी पे जो जाने के प्रैक्टिकल जो है ना, ये श्रीलंका का है. अच्छा. श्रीलंका से फिर इधर पहचान होके इधर सब लोग इधर करना शुरू किए. केरल में ऐसा ही करते. केरला में नहीं ऐसा, ये तमिलनाडु का है. तामिळनाडू. अच्छा आहे ना. हो. हे दादा आहेत ना, ते तामिळनाडूचे आणि ते आम्हाला सांगत होते की ही एका नारळाच्या झाडावरून दुसऱ्या नारळाच्या झाडावर जाण्यासाठी दोरी बांधायची पद्धत आहे ना, ती श्रीलंकेहून तामिळनाडूत आली आणि आता तामिळनाडूतून यांच्याच बरोबर आपल्या कोकणात सुद्धा आली. पडलाय पण. आणि मग आता हे कुठे साठवून ठेवणार? काय ते? हे नीरा जी आत्ता काढली ती घरी नेणार. घरी नेणार. मग ती दुकान आहे ना तिथे दुकान. अच्छा, मग ती आमते वापर. हो, काय काय नशेसाठी पितात, सकाळचे नशेसाठी पितात, आरोग्यासाठी पितात. आणि मग ते शहरात ते मिक्स करून विकतात. हा, ते मी प्रत्येक ही आहे, प्रत्येक मिक्स करून विकतो. आपण तसं नाही ना, आपण कसं ओरिजिनल देतो. सांगतो का मी ते बसलो होतो. आंबूस वास. ते वरती जे दादा माडावर चढले त्यांच्यासाठी नाश्ता ठेवला इथे असा बांधून. ते इकडे आले की वरती ओढून घेणार. एवढी ताजी आहे ती. चीअर्स चीअर्स. चीअर्स. हो, मी पिणार. सगळे म्हणा, सगळे वाजवा. मला सांगितलेलं चॅनल साठी काम करणार. टीम आहे. गोड आहे. हो, गोड. तुला आंबट हवे पुण्यात संध्याकाळी ठेवलं. नको बस. ताजी नीरा. पण ह्याची चव बघ. आणि हायवेला जे नीराचे स्टॉल लागतात ना, आणि पूर्वी साखर पाणी आणि शाळेचं पाणी ते मिक्स करतात.
त्यामुळे ही चव असते नीराची हे पहिल्यांदा कळलं. चला चला नीरा पिऊन झाले. आता ऍक्च्युली ज्या कामासाठी आलो होतो आपण, भाजी घेऊन जायची आपल्याला, ठीक आहे. थँक्यू. हा, हे माड जे आहेत ते आप्पांचे चुलत भाऊ, त्यांचे आप्पांचे चुलत भाऊ आप्पा. प्रत्येक घरात एकतरी आप्पा असतात. ही कुठली काढतोय? चवळी कशी जातं बघ. ही पायाजवळ आहे का ना, तिथे धुमार फुटले आहेत. हा, तिथून तिथे घ्यायचं. हे चवळीचं काय मला नाही फरक कळत. हे बघ, हे चवळीचं. हे बघ, हे बघ, अच्छा, हे हे- चवळीचं. हा हे बघ, हे दिसतंय कसं आकार. हा हा, पसरट आहेत हे पसरट. ते तिथे आहेत. ही चवळी. हा, ही कुठं दिसली. नाही. हे बघ, ही ते कुठं आहे. मुळा नको ना आता. मी कुडलेली पालेभाजी मी एवढीच कुडली इतका वेळ. यांनी एवढं पंचात भरून घेतली पालेभाजी. हा, घाम गाळलाय आज मी शेतात. ही एवढी पालेभाजी आम्ही गोळा केली. गोळा म्हणजे दुसऱ्याच्यातली नाही, काढली. हा, आपल्या शेतातली काढली. आता गोळा केला हे म्हणून. आता गोळा केलाय. हातवणीवरून चालत आले मी आता. फार काही एवढं हे नाही, पण आपल्याला सवय नसते अशा पाऊल वाटेवरून. जरी सगळेजण माझ्याकडे बघवते, सांभाळून चाल सांभाळून चाल. आय कॅन, आय विल. आता शेतातनं आपण परत घरी चाललोय. मेघना वाट बघत असेल. मला म्हणाली पोळ्या करू का काय, म्हटलं भाकरी, पालेभाजी आणि भाकरी. तेल घाल. काय काय घालणार तू त्याच्यात? भिजवून ठेवले. किती किती वेळ भिजवलं? 2 तास भिजवायची असते. भिजले का बघू दे. लहानपणीचं खाऊ, शेंगदाणे आणि चणा डाळ भिजत घालणे आणि ती अशी, हे बघा, ही अशी फुगते आणि मध्ये खायची असते. आता बास, नाही तर कमी पडेल भाजीला. कैऱ्या नाहीत, नाही तर आंब्याची डाळ केली असते. हो, कैऱ्या नाही अजून झाल्या नाहीये. मोहरी टाकली, मोहरी, हळद, नेहमीची फोडणी आहे. नेहमीचे पाणी. मग हे जरा वाफ यायला हम्म. चणा. परतायला पाहिजे चमचा. आता याची वाफ काढायला लागेल. तरी तू फणसाची भाजी केली आहे ना, ते बघितले नाही. फणसाची भाजी, हा फणसाची भाजी बारीक चिरायची हा. वेळीवर, आणि त्याचं आपण हे सुक्या मिरच्या असतात ना, ते फोड हे करायचं, तळायचं आधी. हम्म. तळून घ्यायचं ते तेलात, आणि मग ते मिक्सरला वाटायचं. ते बारीक चिरलेली भाजी असते ती कुकरला किंवा बाहेर शिजवलीस ना तरी शिजते चांगली, कारण ते कोळे असतात ना ते. म्हणून मग त्याच्यात हळद घालायची थोडीशी शिजताना, थोडीशी साखर. हा. मस्त लागते हो भाजी. का? हो. कांदा सुद्धा चालतो घातलेला फणसाच्या भाजी. फणसाच्या भाजीत? हो, बारीक चिरलेला तर बघ घातलेला. तिकडून दीपक काका फोटो काढताय. तसे काय येत नाही मला. मला केळफुलाची भाजी येत नाही. माझी अगं कडू होते भाजी. कडू कशी आहे? ते कडवट जर असलं ना, खाऊन बघायचं असतं ते आतलं, अच्छा. म्हणून ते कडवट असतं. आणि मी 2दा केली गो, आणि 2 वेळेला इतकी कडू की मी टाकून द्यायला लागले. मला ते खूप कडू झाली.
मी परवा थालीपीठाची भाजणी केली ना, ते 1 किलो हे घेतलं तांदूळ. घरी केली आहेस भाजणी? अरे वा, मग तर झालीच पाहिजे थालीपीठ. आता तू मला सांग, या पालेभाजीत लसूण वगैरे काही नाही घालत? नाही, चवळीच्या वेळी घालत नाही आपण लसूण. का गो? कारण आम्ही बाकी सगळ्या पालेभाज्या करतो ना, सगळ्यात मी लसूण घालते. नाही. आम्ही मेथी घरी करते ना, मी लसूण, हिरवी मिरची, कांदा असं परतून करते. जमते का मला डोळ्याला? काकूनी माझ्या हातून घेतलंय आता सगळं तिच्या हातात. हे भाजी बिजी व्हायची आहे. हो, हा, टेबलाची इथे खुर्ची घेऊन बसलाय. ताजं खायचं म्हटल्यावर ते ताजा नाही. ऑर्गॅनिक, आज आमच्याकडे ऑर्गॅनिक चवळीच्या पाल्याची भाजी आहे. फार वेळ नाही लागत ना पालेभाजी. वास बदलला आता मसाला होता. नाही, मसाला करायचा तिखट घालायचं. लाल तिखट. पण मी बघितलं हिरवी मिरची भाजीत पालेभाजीत घातली ना, ती शिजल्यावर तिचं तिखटपणा जातो. हो, अजिबात. कारण का आपण त्या ह्याच्यात घालतो ना तेव्हा तेलात त्यामुळे. आता मीठ तिखट, मीठ तिखट खोबरं. खोबरं. टोमॅटोचं सार करताना लवंग, मिरी, दालचिनी, शिजवताना टोमॅटो आणि बीट किसून टाकायचं. कमाल सार होतं असं मेघना काकूंनी सांगितलेलं आहे. आणि भाकऱ्या केल्यात काकूंनी. अगं आपण ती ऋषीपंचमीची भाजी पण करतो. नाही, ती ह्याला पण नाही माहिती. यश आणि अपेक्षाला पण नाही माहिती. म्हटलं ऋषीपंचमीची भाजी तुम्हाला म्हणजे काय? म्हटलं आता कसं सांगू मी. अळू घालायचं, कणीस, अळू, कणस, कडवं, भेंडा, पावसाळी भेंडी, सगळ्या भाज्याच नाही, पौष्टिक. पौष्टिक. आणि मी तेच म्हटलं, त्याला चव काही नाही त्या भाजीला. त्यांची जी ओरिजिनल चव असते त्याच्यावरती सगळं. आणि मला कणीस खूप आवडतं ऋषी पंचमीच्या भाजीत. आणि ते शिजतं ना, ते सगळं शोषून घेतं, त्यामुळे ते खायला मजा येते. शिजलं भाजी शिजल्यावर मग मीठ आणि तिखट, लाल तिखट. बाकी मसाला आपण काहीच नाही घालत ना. चवळीच्या भाजी हरभरा छान, चणा डाळ देखील. पण हरभरा मग शिजवून घ्यायला लागत असेल ना वेगळा? हो, तिकडे मागे बसून इन्स्ट्रक्शन देतोय हिला कसं करायचंय आणि काय करायचंय. तिखट मीठ चवीनुसार. आता ह्याच्यात आपण लसूण घातली नाही, पण कोणाला हवी असेल तर ते घालू शकता. लसूण, कांदा तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ती मॉडिफाय करू शकता. इथे अशी तयार होते. हा, पालेभाजीची चव राहायला हवी. खमंग सुवास असं म्हणतात तसं. त्या वासाने खूप भूक लागली मला. जेवणाचा श्री गणेशा आम्ही आमच्या गोड उजव्या आत्याच्या हातच्या गोड मोदकांनी करायचं ठरवलं. आणि त्याच्यावरती घरचं साजूक तूप. आणि कितीही घेतलं ना तरी कमीच पडतं ते. आणि मोदकाबरोबरच होतं वांग्याचं भरीत. आणि ही आपल्या शेतातली आत्ता आपण केलेली भाजी. आणि मोदकाची बहीण करंजी माझ्यासाठी. आणि मेघना काकूनी केलेली भाकरी. एरोप्लेन म्हणजे